सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19वा दिवस आहे। प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान आहे। वांगचुक यांच्या प्रकृतीवर दिल्ली हायकोर्टाकडून चिंता व्यक्त आहे। वांगचुक यांच्या आरोग्यावर देखरेख ठेवण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत। सोनम वांगचुक यांची प्रकृती खालवत चाललेली आहे। आज पुन्हा त्यांचं वजन हे घटलेलं आहे। 9 किलोनं वजन घटल्याची बातमी समोर येते। राज ठाकरेंनी सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 19वा दिवस आहे। वांगचुक यांची प्रकृती खालावल्याची बातमी निश्चितच काळजीत टाकणारी आहे। प्रचंड वाईट वाटतंय। सरकारनं बळीच घ्यायचं ठरवलंय असं राज ठाकरे ट्विट करतायत। तर सोनम वांगचुक प्रकरणावरून लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा। यांच्या उपोषणाचा 19वा दिवस आणि वांगचुक यांचं वजन पुन्हा एकदा घटलेलं आहे। सोनम वांगचुक यांचं 9 किलोनं वजन घटल्याची बातमी समोर येते। सोनम वांगचुक यांचं वजन हे कमी झालेलं आहे। 8 किलो वजन हे आता साधारणतः या ठिकाणी सकाळपर्यंत 8 किलो वजन घटलं होतं अशी बातमी समोर आलेली होती। पण आता पुन्हा एक नवा मेडिकल बुलेटिन जे या सगळ्या संदर्भात अपडेट जे समोर आलेलं आहे आणि त्यानुसार वांगचुक यांचं वजन 9 किलोनं घटल्याचं कळतंय। सीजेपी म्हणजे ती कॉकरोच जनता पार्टी जेव्हा स्थापन झाली ती काही पॉलिटिकल पार्टी नाहीये। ते एक आंदोलनात्मक त्याचं रूप जेव्हा होतं ते झाल्याबरोबर पहिली मेंबरशिप मी त्याची घेतली का, कारण मला असं वाटतं की लोकांनी एकत्र येऊन विरोधी पक्ष नाही म्हणून लोकांचा आवाज आता हा मोठा झाला पाहिजे। त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी काहीतरी, कारण पुढची पिढी जी आहे त्याचं पूर्ण आत्ताच्या घटकेला मला पूर्ण ती पिढी संपलेली दिसतेय। जे विचित्र विचित्र प्रकार होताना दिसत आहेत ते कुठेतरी थांबायला हवे म्हणून लोकांनी आता एकत्र आलं पाहिजे असं माझी भूमिका आहे। तर तिथं सुषमा अंधारे यांनी देखील सोनम वांगचुक यांची भेट घेणार असल्याचं म्हटलेलं आहे। जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांची भेट घेणार असल्याचं सुषमा अंधारे म्हणतायत। यांच्या आंदोलनाला ठाकरे गटानं, ठाकरेंच्या शिवसेनेनं पाठिंबा दिलेला आहे। पक्षाच्या वतीनं पाठिंबा दर्शवण्याकरता सुषमा अंधारे दिल्ली गाठतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।